अहिल्यानगर शहरात जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा थैमान घातल्याचं चित्र समोर येत आहे। सलग घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि अशाच वातावरणात नुकतीच अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक घटना घडली। शिवसेना उपशहर प्रमुख कैलास शिंदे यांच्या वडिलांचा निर्घृण खून करण्यात आलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे या खुनाचा आरोपी अल्पवयीन मुलगा असल्याचं निष्पन्न झालंय। मंडळी, हा खून नेमका कसा झाला? 75 वर्षीय इस्मास अल्पवयीन मुलाने कसं संपवलं? पोलीसही का चक्रावले गेले? पाहुयात सविस्तर। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। अहिल्यानगर शहरात शिवसेना उपशहर प्रमुख कैलास शिंदे यांच्या वडिलांचा निर्घृण खून करण्यात आला आणि या प्रकरणात पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलंय तो आहे हा एक अल्पवयीन मुलगा। मंडळी, हा प्रकार फक्त एक खून नाही, ही घटना म्हणजे अहिल्यानगरच्या कायदा सुव्यवस्थेवरचा थेट चपराक आहे। मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव बापूराव नामदेव शिंदे, वय 75 वर्षे। ते MIDC परिसरातील मनोरमा कॉलनीत राहत होते। 13 फेब्रुवारी रोजी ते घरातून बाहेर पडले। दाढी कटिंग करून येतो एवढंच सांगितलं आणि त्यानंतर ते पुन्हा कधीच घरी आले नाहीत। कुटुंबीय वाट पाहत राहिले। रात्र उलटली, दिवस उजाडला, पण ते काही परतले नाहीत। त्यानंतर कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी 14 फेब्रुवारी रोजी MIDC पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली आणि त्याच रात्री एक धक्कादायक दृश्य समोर आलं। निंबळक शिवारात असणाऱ्या सायबन परिसरात विळद बायपासजवळ निर्जन डोंगराळ भागात एका वृद्धाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला। तपासाअंती तो मृतदेह बापूराव शिंदे यांचाच असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने जोरदार वार केला। इतका जोरदार वार होता की वृद्धाचा जागीच मृत्यू झाला। मंडळी, या घटनेनं शहर हादरतं, पण यापेक्षाही मोठा धक्का त्यानंतर बसतो, कारण या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आणि तो एक अल्पवयीन मुलगा असल्याचं निष्पन्न झालं। मंडळी, अहिल्यानगरमध्ये आता गुन्हेगारी इतकी बोकाळली आहे की अल्पवयीन मुलांच्या हातातही खून करण्या इतकी हिंमत येते। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज जमा केलं, तांत्रिक विश्लेषण केलं, मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला आणि त्यावरून आरोपीपर्यंत पोहोचून त्याला ताब्यात घेतलं। पोलीस सांगतात की चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। पण मंडळी, आरोपी पकडला खरा, पण प्रश्न हा आहे की अहिल्यानगरमध्ये आज गुन्हा करायला लोकांना भीतीच उरलेली नाही का? कायदा आणि पोलिसांचा धाक संपलाय का? आणि सर्वात भयंकर म्हणजे अल्पवयीन मुलं या हिंसक प्रवृत्तीपर्यंत पोहोचतात कशी आहेत? कारण आज ही घटना एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या वडिलांबाबत घडली आहे। उद्या ती घटना कोणाच्याही घरात घडू शकते। अहिल्यानगरमध्ये सलग खून, गोळीबार, गुन्हेगारी हे थांबतच नाहीयेत आणि त्यामुळेच आता नागरिकांमध्ये एकच भावना आहे, आज जर या शहरात कायदा सुव्यवस्था अशीच ढासळत राहिली तर गुन्हेगारीचं सावट अधिकच गडद होईल। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अहिल्यानगरच्या कायदा सुव्यवस्थेचा अंत सुरू झालाय का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।